नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। मैंदळे येथे सप्ताहाचे काल्याचे कीर्तन होऊन कीर्तनकार संभाजी महाराज यांचा विवाह सोहळा झाला संपन्न। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त मारिया मॅरेज हॉल येथे विनामूल्य रोगदान शिबिर झाले संपन्न। मालेगाव रोडवरील हजरत जलाल शाह कब्रस्तानला आमदार फारुख शाह यांनी 40 लाख रुपये निधी दिल्याने पाहणी करून केला सत्कार। आई यल्लमा देवी यात्रा उत्सव व पालखी सोहळा निमित्त भव्य रक्तदान शिबिर झाले संपन्न। मैंदळे येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सप्ताहाचा काल्याचे कीर्तन होऊन 12 वर्षे पूर्ण झाल्याने एक तप पूर्ण झाला। कीर्तनकार संभाजी महाराज मैंदळेकर यांच्या विवाह सोहळ्याचा नवीन पायंडा सुरू केल्याने सर्व गावकरी मोठ्या आनंदात दिसत होते। मैंदळे गावातील घराघरातून खापरच्या पुरणपोळी 2000 एकत्रित केल्या। ग्रामस्थांनी 800 पुरणपोळीचे आयोजन करण्याचा बेत होता, परंतु त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचे प्रेम असल्याने 2200 पुरणपोळी गोळा झाल्याने आजूबाजूच्या कॉलनीतील खेडेतील ग्रामस्थ येऊन पुरणपोळी जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला। तसेच काल्याचे कीर्तन होऊन याच ठिकाणी कीर्तनकार महाराज यांचा लग्न सोहळा झाल्याने सर्व कीर्तनकार यांनी या सोहळ्याचा आदर्श घ्यावा असे हरिभक्त परायण मच्छिंद्र महाराज वाडी वोकरकर व नगरसेवक किरण अहिराव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी मच्छिंद्र महाराज, नगरसेवक किरण अहिराव, जीपी सदस्य सो भारती अहिराव, रावसाहेब नांद्रे, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील सोनार, सुनील काशीनाथ सोनार, अमित शिंदे, अरुण पिंगळे, सनी सैंदाने, शुभम लोंढे, अनिल पाटील, दिनेश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळा वर्ष 12वे मैंदळे येथे संपन्न होत आहे। या 7 दिवसापासून या गावामध्ये मैंदळे गावात आनंदाचे खेळीमेळीचे वातावरण, पूर्ण भगवंत साक्षात या ठिकाणी अवतरले असं वातावरण या ठिकाणी झालं होतं। या वातावरणात सप्ताहाची संगता या मार्गावर आहे। तरी आम्ही संपूर्ण गावाला एक आवाहन केलं होतं महिलांना की यावर्षी आम्हाला खापर मांडे पुरणपोळीचं जेवण ठेवायचं आहे। आम्हाला असं वाटलं होतं की मैंदळे गावातून 700-800 पुरणपोळ्या जमा होतील, पण 700, 800, 1000, 1200 नाही, तब्बल 2000 ते 2500 पुरणपोळ्या या ठिकाणी जमा झाल्या आहेत। आणि जवळजवळ या ठिकाणी 2 ते 2500 भक्त या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेत आहे, लाभ घेत आहे। तसंच आम्ही ह्यावर्षी आमचे गावातलेच तरुण महाराज संभाजी महाराज यांनी ठरवलं होतं की सप्ताहाच्या मंडपातच मी लग्न लावेन। ही घटना, ही अशी गोष्ट, अशी आस्पद गोष्ट ही संपूर्ण धुळे शहरात अभूतपूर्व गोष्ट ही की धुळे शहरामध्ये अशी अभूतपूर्व गोष्ट घडलेली नाही आहे आणि ती आमच्या मैंदळे गावात घडली। त्यामुळे आम्हाला मैंदळेकरांना याचा फार मोठा अभिमान आहे। मी हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज वाडीवकर आज या मैंदळ्या गावाच्या उत्सवामध्ये अखंड हरिनाम संकीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहामध्ये एक अभूतपूर्व असा विवाह सोहळा संपन्न करविलेला आहे की जो धुळे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याच गावाच्या सप्ताहामध्ये विवाह झालेला नाही। तो विवाह सोहळा या मैंदळेकर ग्रामस्थांनी या सप्ताहामध्ये आयोजित केलेला आहे। म्हणून खरं तर मैंदळेकर ग्रामस्थांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। इथले लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील, मैंदळ्यातले सर्व ग्रामस्थ असतील, सर्व माता भगिनी, महाराज कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळ यांनी अत्यंत गोड पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आदरणीय हरिभक्तिपरायण युवा कीर्तनकार संभाजी महाराज मैंदळेकर आणि चिरंजीव सौ काक्षिणी जागृतीताई यांचा विवाह संपन्न झालेला आहे। खरं तर चॅनलच्या माध्यमातून मी सर्व तमाम धुळे जिल्ह्यातील रहिवाशांना, वारकऱ्यांना विनंती करतो की असे जर गोरगरीब मुलांचे विवाह असतील तर ते नक्कीच सप्ताहाच्या मंडपामध्ये करून घ्या। हा एक अजून वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या द्वारा जाईल। म्हणून मी परत एकदा मैंदळेकर ग्रामस्थांच्या पायावर मस्तक ठेवतो आणि त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो। या संपूर्ण खानदेशामध्ये हा पहिलाच विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर याच्या माध्यमातून मी या संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण खानदेशाला एकच संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की गावामध्ये अनेक गोरगरीब मुलं असतात,
अनेक गोरगरिबांचे लग्न देखील अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामध्ये प्रत्येक ठिकाणी कालाच्या दिवशी महाप्रसाद असतो, मंडप देखील टाकलेला असतो. म्हणजे त्या पिताचा तो जो खर्च आहे तो देखील त्या ठिकाणी वाचेल आणि त्या मुलींचे लग्न असतील, गरिबांच्या मुलींचे लग्न असतील, मुलांचे लग्न असतील, ते अतिशय उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आणि चांगल्या पद्धतीने ते घडत असतील. म्हणून मी असं ठरवलं की हा विवाह आणि हा प्रसंग या ठिकाणी आपल्यापासून सुरू करावा आणि त्या पद्धतीने मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आमचे किरणभाऊ वाहिराव असतील, आमचे चंद्रकांतजी दादा असतील, संजू आबा असतील, आमचे धीरज भाऊ असतील, आमचे सुनील भाऊ असतील, आमचे सुनील भाऊ सोनार असतील, या सगळ्यांनी इतकं प्रचंड सहकार्य केलेलं आहे. आणि मंडळी तुम्हाला एक सांगून जातो की हे 12वं वर्ष एक तप पूर्ती आहे आणि एक तप पूर्ती निमित्ताने संपूर्ण गावाला, संपूर्ण परिसराला प्रभाग क्रमांक 6ला या ठिकाणी मांडे भोजन किरणभाऊ वाहिराव असतील, संपूर्ण गाव पांढरेश्वर मारुती मित्र मंडळाने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. मी तुम्हाला एक शेवटचं सांगतो, संपूर्ण खानदेशामध्ये हा पहिलाच विवाह आहे आणि 90% गावांमध्ये अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह होतो. म्हणून संपूर्ण भाविक भक्तांना एक नम्र विनंती आहे की आपण देखील या संपूर्ण खानदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे विवाह संपन्न करावेत. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्र.